नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये. आपण महा-टी-ई-टीचे प्रश्न भरपूर पाहिलेले आहेत आणि त्यापैकी भरपूर प्रश्न पण आलेले आहेत. आपण आता महा-टेट जी परीक्षा होणार आहे, आणखीन परीक्षेची तारीख डिक्लेअर नाही आहे, तरी पण आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये. महा-टेटचे पूर्ण व्हिडिओ आपले या चॅनलवर येणार आहेत. चला तर चालू करूया. पहिला प्रश्न, शिक्षक अभियोग्यता दिशादर्शक वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, उत्तम शिक्षक खालीलपैकी कोणत्या बाबी सर्वाधिक सहाय्यभूत ठरते? पहिला ऑप्शन आहे व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्यात. दुसरा ऑप्शन आहे व्यक्तीची अर्थोपार्जनात. तिसरा ऑप्शन आहे व्यक्तीला विद्वान बनवण्यात. चौथा ऑप्शन आहे व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवण्यात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्यात. उत्तम शिक्षक खालीलपैकी कोणत्या बाबी सर्वाधिक सहाय्यभूत ठरते? तर व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्यात. पुढील प्रमाणे दुसरा प्रश्न आहे, शिक्षणामुळे सर्वाधिक महत्त्वाची कोणती गोष्ट साध्य होते? शिक्षणामुळे सर्वाधिक महत्त्वाची कोणती गोष्ट साध्य होते? पहिला ऑप्शन आहे बालकाचा सामाजिक विकास. दुसरा ऑप्शन आहे बालकाचा मानसिक विकास. तिसरा ऑप्शन आहे बालकाचा नैतिक विकास आणि चौथा ऑप्शन आहे बालकाचा सर्वांगीण विकास. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, बालकाचा सर्वांगीण विकास ही गोष्ट साध्य होते. प्रश्न क्रमांक तिसरा आहे पुढील प्रमाणे, तुमच्या शिक्षणाचा हेतू सफल होतो जर. तर ऑप्शन आहेत, पहिला आहे त्यामुळे तुमच्या सन्मानात वाढ झाली. दुसरा ऑप्शन आहे त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळाली. तिसरा ऑप्शन आहे त्यामुळे तुम्हाला आत्मसमाधान मिळाले आणि चौथा ऑप्शन आहे त्यामुळे दुसऱ्याला सुद्धा फायदा झाला. तर तुमच्या शिक्षणाचा हेतू सफल होतो जर त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे चौथा, विद्यार्थ्याला दिलेले शिक्षण प्रभावी होऊ शकते जर. पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या आवडीचा विषय असेल. दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या मानसिक स्तरानुरूप शिक्षण दिले असेल. तिसरा ऑप्शन आहे विषयाच्या ठराविक भागाची पुनरावृत्ती केली असेल आणि चौथा ऑप्शन आहे शिक्षकाला विषयाचे सुज्ञ ज्ञान असेल. तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या मानसिक स्तरानुरूप शिक्षण दिले असेल. शिक्षण प्रभावी होऊ शकते. प्रश्न क्रमांक 5 आहे पुढचा, शिक्षण प्रभावी होण्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे. तर पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्याकडून अभ्यासाची खूप टाचणे लिहून घेणे. दुसरा ऑप्शन आहे फळ्याचा जास्तीत जास्त उपयोग होणे. तिसरा ऑप्शन आहे व्यावहारिक उदाहरणांनी विषय स्पष्ट करणे. चौथा ऑप्शन आहे साहित्यिक भाषेचा भरपूर उपयोग करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्यावहारिक उदाहरणांनी विषय स्पष्ट करणे शिक्षण प्रभावी होण्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे. पुढचा आहे प्रश्न आपला 6वा, प्रश्न क्रमांक 6 पुढचा आहे, नवीन पाठ्यविषयक शिकवण्यापूर्वी शिक्षक बराच वेळा अगोदरच्या पाठाची उजळणी घेतात कारण. पहिला ऑप्शन आहे त्यामुळे विद्यार्थ्याची योग्यता कळते. दुसरा ऑप्शन आहे त्यामुळे विद्यार्थी घरी आधीचा पाठ वाचून येतात. तिसरा ऑप्शन आहे त्यामुळे वर्गातील शिस्त बिघडत नाही आणि चौथा ऑप्शन आहे आधीचा पाठाशी संबंध जोडल्याने नवीन पाठ्यविषय समजणे सोपे होते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आधीच्या पाठाशी संबंध जोडल्याने नवीन पाठ्यविषय समजणे सोपे जाते. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. 7वा प्रश्न आहे, मानवाच्या प्रगतीस कारणीभूत ठरलेली सर्वाधिक महत्त्वाची बाब कोणती? तर पहिला ऑप्शन आहे आरोग्य. दुसरा ऑप्शन आहे परिस्थिती. तिसरा ऑप्शन आहे शिक्षण आणि चौथा ऑप्शन आहे कष्ट. मानवाच्या प्रगतीस कारणीभूत ठरलेली सर्वाधिक महत्त्वाची बाब कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर उत्तर आहे शिक्षण. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचे प्रश्न आहेत, पूर्ण व्हिडिओ पहा. तुमच्या मते शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात कोणता मूलगामी बदल घडून येतो? तर पहिला ऑप्शन आहे व्यक्ती विचार बनते. दुसरा ऑप्शन आहे समाजात व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. तिसरा ऑप्शन आहे व्यक्ती समाजाशी संबंध तोडते. चौथा ऑप्शन आहे व्यक्तीमध्ये अहंकार वाढत जातो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे समाजात व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, पूर्ण व्हिडिओ पहा, महत्त्वाचे प्रश्न आहेत.
मुलांचे शिक्षण कोठे कोठे होत असते असे तुम्हाला वाटते? पहिलं ऑप्शन आहे शाळेत, दुसरं ऑप्शन आहे कुटुंबात व शाळेत, तिसरं ऑप्शन आहे शाळेत व समाजात, आणि चौथं ऑप्शन जे आहे कुटुंबात, शाळेत व समाजात, या तिन्ही ठिकाणी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुलांचे शिक्षण कुठे कुठे होत असते, तर कुटुंबात, शाळेत व समाजात तिन्ही ठिकाणी मुलांचे शिक्षण होत असते. प्रश्न क्रमांक 10, मनुष्य मरेपर्यंत शिकतच असतो ही विधान तुमच्या दृष्टीने. तर पहिलं ऑप्शन आहे पूर्ण सत्य आहे, दुसरं ऑप्शन आहे सत्य आहे, तिसरं ऑप्शन आहे असत्य आहे, आणि चौथं ऑप्शन आहे पूर्णपणे असत्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य मरेपर्यंत शिकतच असतो ही विधान तुमच्या दृष्टीने कसं आहे, तर पूर्ण सत्य आहे. मनुष्य मरेपर्यंत शिकतच असतो. प्रश्न क्रमांक 11, सफल शिक्षक तोच की रिकामी जागा आहे. पहिला ऑप्शन आहे जो अतिशय शिस्तप्रिय आहे, दुसरा ऑप्शन आहे ज्याचे विषय ज्ञान सखोल आहे, तिसरा ऑप्शन आहे ज्याची अभिव्यक्ती प्रभावशाली आहे, आणि चौथा ऑप्शन आहे जो वर्गात विद्यार्थ्याचे भरपूर मनोरंजन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ज्याची अभिव्यक्ती प्रभावशाली आहे तो सफल शिक्षक होतो. 12वा प्रश्न आहे तुमच्या दृष्टीने उत्तम शिक्षक व्याख्येत खालीलपैकी कोणत्या गुणाचा समावेश होतो? पहिला ऑप्शन आहे जो त्वरित लोकांशी संबंध जोडू शकतो, दुसरा ऑप्शन आहे जो उच्च आदर्शाच्या गोष्टी बोलतो, तिसरा ऑप्शन आहे जो अलंकारिक भाषेचा वापर करतो, चौथा ऑप्शन आहे जो जसे बोलतो तसे वागतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जो जसे बोलतो तसे वागतो. प्रश्न क्रमांक 13 आहे शिक्षकासाठी सर्वाधिक आवश्यक बाब खालीलपैकी कोणती? तर पहिला ऑप्शन आहे देशप्रेम, दुसरा ऑप्शन आहे कठोर परिश्रम, तिसरा ऑप्शन आहे विषय ज्ञान, आणि चौथा ऑप्शन आहे समाजसेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विषय ज्ञान. शिक्षकासाठी सर्वाधिक आवश्यक बाब खालीलपैकी कोणती? तर विषय ज्ञान ही आहे. 14वा प्रश्न आहे शिक्षक सदाचारी असणे अत्यावश्यक आहे कारण? पहिला ऑप्शन आहे शिक्षक राष्ट्र निर्माता असतो, दुसरा ऑप्शन आहे विद्यार्थी शिक्षकाचे अनुकरण करतात, तिसरा ऑप्शन आहे त्यामुळे तो सुखी बनतो, चौथा ऑप्शन आहे त्यामुळे समाजात त्याची प्रतिष्ठा वाढते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी शिक्षकाचे अनुकरण करतात. प्रश्न क्रमांक 15 आहे शिक्षकास समाजात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होऊ शकते जर तो, ऑप्शन पहिला आहे आपल्या जबाबदारीचे तो प्रामाणिकपणे पालन करीत असेल, दुसरा ऑप्शन आहे विद्वान व विचारवंत असेल, तिसरा ऑप्शन आहे सामाजिक कार्यात सक्रिय भाग घेत असेल, चौथा ऑप्शन आहे सत्तारूढ राजकीय पक्षाचा सक्रिय सभासद असणे. तर बरोबर उत्तर आहे आपल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करीत असेल तर शिक्षकास समाजामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. 16वा प्रश्न आहे शिक्षकाला शिकवण्याचा सिद्धांताची माहिती असावी कारण? पहिला ऑप्शन आहे त्यामुळे शिस्त राखण्यात मदत होते, दुसरा ऑप्शन आहे त्यामुळे पाठ्यविषय मनोरंजन बनतो, तिसरा ऑप्शन आहे त्यामुळे वेळेची बचत होते, आणि चौथा ऑप्शन आहे त्यामुळे तो पाठ्यविषय सोपा करून समजून देऊ शकतो. शिक्षकाला शिकवण्यासाठी सिद्धांताची माहिती असावी कारण त्यामुळे तो पाठ्यविषय सोपा करून समजावून देऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचा आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे खालीलपैकी कोणता गुण शिक्षकाच्या अंगी असणे आवश्यक आहे? पहिला ऑप्शन आहे तो समाधानी असावा, दुसरा ऑप्शन आहे तो अध्ययनशील असावा, तिसरा ऑप्शन आहे तो भारी कपडे वापरणारा असावा, चौथा ऑप्शन आहे तो आपल्या विषयात पूर्ण ज्ञानी असावा. खालीलपैकी कोणता गुण शिक्षकाच्या अंगी असणे अत्यावश्यक आहे? तर बरोबर उत्तर आहे तो आपल्या विषयात पूर्ण ज्ञान देणारा असावा. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. 18वा प्रश्न आहे असा शिक्षक विद्यार्थ्याच्या स्मरणात राहतो जो, पहिला ऑप्शन आहे वर्गात खूप गोष्टी विनोद ऐकवितो, दुसरा ऑप्शन आहे वर्गात विद्यार्थ्यांना खूप हसवितो, तिसरा ऑप्शन आहे वर्गात विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने अध्यापन करतो, आणि चौथा ऑप्शन आहे वर्गात न
अडखळता भाषण करतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वर्गात विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने अध्यापन करतो, असा शिक्षक स्मरणात राहतो. 19वा प्रश्न आहे, असा शिक्षक समाधानी असतो जो पहिला ऑप्शन आहे अध्यापन हा व्यवसाय मानतो. दुसरा ऑप्शन आहे अध्यापन हे आपले भाग्य मानतो. तिसरा ऑप्शन आहे अध्यापन ही आपली लाचारी मानतो. चौथा ऑप्शन आहे अध्यापन हे पैसे मिळवण्याचे एक साधन मानतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असा शिक्षक समाधानी असतो जो अध्यापन हे आपले भाग्य मानतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 20वा. शिक्षक विद्यार्थ्यांच्या सन्मानास पात्र ठरतो जेव्हा तो पहिला ऑप्शन आहे चांगल्या तऱ्हेने शिकवतो. दुसरा ऑप्शन आहे उत्तम व्यक्तिमत्वाचा असतो. तिसरा ऑप्शन आहे उच्च शिक्षित असतो. चौथा आहे मुलांबरोबर खेळ खेळतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चांगल्या तऱ्हेने शिकवतो. शिक्षक विद्यार्थ्यांना सन्मानास पात्र ठरतो जेव्हा तो चांगल्या तऱ्हेने शिकवतो. 21वा प्रश्न आहे तुम्हाला शिक्षक व्हावे असे वाटते कारण? पहिला ऑप्शन आहे शिक्षकाचा आदर केला जातो. दुसरा ऑप्शन आहे शिक्षक आपली कामे विद्यार्थ्याकडून करून घेऊ शकतो. तिसरा ऑप्शन आहे शिक्षकांना भरपूर सुट्ट्या मिळतात. आणि चौथा ऑप्शन आहे मुलांमधून सुजाण व कर्तबगार व्यक्ती घडवू शकतो याची समाधान लाभते. तर बरोबर उत्तर आहे मुलांकडून सुजाण व कर्तबगार व्यक्ती घडू शकतो याचं समाधान लाभते, म्हणून तुम्हाला शिक्षक व्हावे असे वाटते. 22वा प्रश्न आहे शिक्षक यशस्वी मानला जातो जेव्हा तो पहिला ऑप्शन आहे शिकवण्या करून खूप पैसा जमवतो. दुसरा ऑप्शन आहे स्वतःच्या मोटारीतून विद्यालयात जातो. तिसरा ऑप्शन आहे आपल्या कार्याबद्दल निष्ठा बाळगतो. आणि चौथा ऑप्शन आहे थोड्या कालावधीत वरिष्ठ पदावर पोहोचतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपल्या कार्याबद्दल निष्ठा बाळगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठीमध्ये. आपण आपल्या चॅनलवर महा-टी-ई-टीचा अभ्यास घेतलेला आहे आणि यानंतर पण आता महा-टेट जी परीक्षा होणार आहे त्याची तयारी आतापासून करून घेणार आहोत. त्यामुळे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पूर्ण व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलचं नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. धन्यवाद.